नमस्ते फ्रेंड्स, आज आपण घेऊन आलाय क्लास 11 ट्रिग्नोमेट्री 1 चॅप्टर 2 एक्सरसाइज 2.2 मधला 12वा प्रश्न. काय दिलाय? फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स व्हिच पोलर कोऑर्डिनेट्स आर. तर जे पोलर कोऑर्डिनेट राहतात ना, पोलर कोऑर्डिनेटला म्हणतात r, थीटा आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटला म्हणतात x, y. आपल्या समोर दोन प्रश्न आहेत. एक आहे 3,90 वाला, दुसरा प्रश्न आहे 1,180 वाला. याचे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे. कसं काढायचं आहे? आपल्याला त्यासाठी पोलर कोऑर्डिनेट दिले, कार्टेशियन काढायचं. कार्टेशियन काढायचं म्हणजे x आणि y काढायचं आहे. पोलर दिल्यात म्हणजे r आणि थीटा दिला. तर पहिला r दिला 3 आणि थीटा दिला 90 डिग्री. तर युजिंग x r cos थीटा y r sin थीटा हे कार्टेशियन कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे. x r cos थीटा y r sin थीटा हा कार्टेशियन कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे. x चा r cos थीटा y चा r sin थीटा. तर x च्या जागी x लिहिला, r च्या जागी 3 आहे आणि cos चा किंवा असेल थीटा च्या 90 आहे. cos च्या किती झालं 0 0 * 3 0 म्हणजे एक्चुअल किती झाली 0. y चा फॉर्म्युला काय r sin थीटा, तर 3 * sin थीटा म्हणजे sin 90 90 ची व्हॅल्यू येते 1 sin 91 3 * 1 3. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आले 0,3. ज्यांना पहिला प्रश्न समजला नसेल त्यांनी दुसरा प्रश्न समजून घ्या. सेम तसंच आहे. आता इथं पण पोलर कोऑर्डिनेट दिले म्हणजे r, थीटा दिला 1,180. तर x r cos थीटा आणि y r sin थीटा फॉर्म्युला आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला असेल x r cos थीटा आणि y r sin थीटा. आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहे. तर r ची व्हॅल्यू 1 न cos थीटा ची व्हॅल्यू 180. तर cos 180 राहते -1 1 into -1 -1 म्हणजे x ची किती झाली -1. y r sin थीटा 1 r ची 1 sin थीटा थीटा ची 180 sin 180 राहते 0 0 into 1 0. त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट येते -1,0. थँक्यू. क्वेश्चन नंबर 14. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ sin 19 pi radian upon 3. We know that sin function is a periodic with period of 2 pi. हा पूर्ण जो पिरियडिक जो आहे जसं sin झालं, cos झालं, tan झालं, cot झालं, sec झालं, cosec झालं, पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक रेशो हे पिरियड टॉइस पाय पर्यंत राहतात. आपल्याला sin 90 pi upon 3 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर sin 90 pi upon 3 ला आपण 6 pi plus pi upon 3 कसं लिहिलं? तर sin हा जो 6 pi plus pi upon 3 आहे याला आपण जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हा 6 pi into 3 plus pi upon 3 म्हणजे sin 3 18 18 plus हे 19 pi upon 3. त्याला आपण शॉर्टकट लिहिलं 6 pi plus pi upon 3. थोडं समजलं? त्यानंतर याला आपण 2 pi म्हणजे 3 गुणे 6 मध्ये 2 pi 4 pi 6 8 हे झाले sin 2 pi plus थीटा चा फॉर्म्युला मध्ये मोडतो. तर sin 2 pi plus थीटा चा फॉर्म्युला काय होते? sin थीटा. sin 2 pi plus थीटा चा फॉर्म्युला काय होते? sin 2 pi plus थीटा sin थीटा होते. तर sin थीटा म्हणजे याला 2 pi म्हटलं आपण. sin 2 pi plus थीटा म्हणजे काय होतं? हा थीटा कोण म्हटलं आपण? pi/3 ले. तर sin pi/3 ची व्हॅल्यू किती होते? √3/2. म्हणजे sin pi/3 ची व्हॅल्यू √3/2 राहते. म्हणजे sin 19 pi/3 ची व्हॅल्यू सुद्धा √3/2 राहील. आता पहिला नसेल तर दुसरा, पहिला जर समजलं असेल दुसऱ्या गोष्टीला cos 1140 दिली आहे. होईल त्यात कोसाइन फंक्शन पिरियडिक पिरियड 2 pi असेल तर कसं आपण लिहिलं sin cosine सगळं हे 2 pi च्या फंक्शन मध्ये आहे. आता 1140 ला हा रायडिंग मध्ये होता, हा डिग्री मध्ये. 1140 ला 3 गुणिले 360 केला प्लस 60 ऍड केले. 3 गुणिले 1080 झाले 1080 मध्ये 60 केलं 1140 झाले. cos 2 pi मध्ये काय होते? cos थीटा. हा याला 2 pi म्हणायचा. हा 3 into pi आणि हा 5 pi आले 5 pi चा फॉर्म्युला होता. आणि थीटा म्हणजे कोण? cos 60. cos 60 किती होते? 1/2. cot 25 upon 3 pi आहे. ते काय लिहायचं? रेडियन आहे. तर वी नो दॅट कोटॅंजेंट फंक्शन इज पिरियडिक विथ पिरियड पाय. आता हा cot tangent जो फंक्शन आहे हा पायचा फंक्शन मध्ये आहे. त्याला आपण इथे लिहिलं 25 pi upon 3 cot 8 pi plus pi by 3 म्हणजे हा 25 pi એટલે 8 pi कसं लिहिलं? 8 × 24 झाले. 24 अधिक 1 किती झाले? 25. 25 upon 3 ले 8 pi plus pi by 3 लिहिलं. cot 2 pi plus थीटा काय होते? 48 होतं. थीटा म्हणजे कोण झाला? हा pi by 3 झाला. cot pi by 3 म्हणजे cot 25 by 3 किती झाला? 1/√3. The polar coordinates of the points whose Cartesian coordinates are. चार प्रश्न दिले आहेत. पहिला दिला 5,5, दुसरा दिला 1,√3, तिसरा दिला -1,-1 आणि चौथा दिला -√3,1. काल आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले होते, पोलर कोऑर्डिनेट काढायचे होते. सॉरी, कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे होते, पोलर कोऑर्डिनेट दिले होते. आज आपल्याला पोलर कोऑर्डिनेट काढायचे, कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले आहेत. तर सर्वात आधी पहिला प्रश्न दिला 5,5 ला आपल्याला सोडवायचा आहे. तर क्वाड्रंट साठी खेळ आहे. क्वाड्रंट काय म्हणते? पहिला जो क्वाड्रंट राहते तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह राहतात. x हे पॉझिटिव्ह राहते, y पॉझिटिव्ह राहते. म्हणजे 5,5 हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लागेल. कुठे लागेल? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. काय दिले आपले? कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले. तर x, y इज इक्वल्स टू आपण 5,5 लिहू. तर हियर x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू 5.
मग आपल्याला काय करायचं पोलर कोऑर्डिनेट करायचं. तर पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय करायचं आपल्याला टू फाइंड आहे r, थीटा. काय करायचं आपल्याला r, थीटा काढायचं आहे. तर r इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे, तर 5 चा स्क्वेअर प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे 5 चा स्क्वेअर. तर 5 चा स्क्वेअर किती झाला 25 प्लस 5 चा स्क्वेअर किती झाला 25. याची ऍडिशन केली तर 50. 50 लिहू शकतो आपण 2 into 25. 25 बाहेर निघाला हा होईल 5/2 म्हणजे आपण r ची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे थीटाची, कारण पोलर कोऑर्डिनेट मध्ये आपल्याला फाइंड आउट आहे r, थीटा. तर थीटा कसं काढायचं, तर थीटा कसं काढायचं लक्ष द्या. सिन्स द गिवन पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. द गिवन पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काऊन लाइज होईल याचं मी तुम्हाला कारण सांगितलं आहे. काय कारण सांगितलं, कारण x पण पॉझिटिव्ह आहे y पण पॉझिटिव्ह आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये x आणि y दोन्ही पॉझिटिव्ह राहतात, म्हणजे 5,5 हा कुठे राहील पहिल्या क्वाड्रंटमध्ये राहील. तर म्हणून हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाइज होईल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तर tan थीटा इज इक्वल टू काय होईल sin थीटा अपॉन cos थीटा. tan थीटा फॉर्म्युला काय होईल sin थीटा अपॉन cos थीटा. तर आता थीटाची व्हॅल्यू जी आहे tan थीटा फॉर्म्युला होते sin थीटा अपॉन cos थीटा. sin म्हणजे काय होते वर्टिकल कंपोनेंट म्हणजे काय होते y, cos म्हणजे काय होते x. तर tan थीटा म्हणजे y अपॉन x होते. तर y ची व्हॅल्यू कोण म्हटलं आपण ना 5 म्हटलं, x ची व्हॅल्यू 5 आहे, तर 5 अपॉन 5 किती होते 1. तर tan थीटाची व्हॅल्यू 1 झाली. मग विचार करतो tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 राहते, तर tan 45 ची व्हॅल्यू 1 राहते. कोणाची व्हॅल्यू राहते tan 45. तर tan 45 ची किती 1 म्हणजे थीटाची व्हॅल्यू 45 डिग्री. दोन्हीसाठी tan tan कॅन्सल, थीटाची व्हॅल्यू 45. मग लास्ट मध्ये याचा हेन्स द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, हेन्स द पोलर कोऑर्डिनेट्स आर, हेन्स द पोलर कोऑर्डिनेट्स आर किती आलं 5/2, 45 डिग्री. सेकंड क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे. कसं सोडवायचं, सेम 1/√3 दोन्ही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा सुद्धा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाइज होईल. ठीक आहे. तिथे काय लिहा सेकंड क्वेश्चन मध्ये x ची व्हॅल्यू 1 लिहा, y ची व्हॅल्यू √3 लिहा. 1 चा स्क्वेअर 1 होईल, √3 चा स्क्वेअर 3 होईल, म्हणजे 1 + 3 = मध्ये 4 होईल. √च्या बाहेर येता r ची व्हॅल्यू किती होईल 2 होईल. एवढं समजलं. मग सिन्स द गिवन पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाइज होईल tan थीटा इक्वल्स टू sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे y/x होईल. ठीक आहे. मग जे येईल ते लिहा, थीटाची व्हॅल्यू काढा. दुसरा प्रॉब्लेम होमवर्क. तिसरा दिलाय -1, -1. तर याच्यामध्ये x ची व्हॅल्यू हियर x, y इज इक्वल टू -1, -1. तर x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू -1. r इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. तर x ची व्हॅल्यू -1 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर, -1 चा स्क्वेअर 1 झाला, -1 चा स्क्वेअर 1 झाला, 1 + 1 r ची व्हॅल्यू √2. मग काय करायचं आपल्याला, सिन्स द गिवन पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता दोन्ही मायनस आहेत, तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये प्लस राहते, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये मायनस राहते, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये मायनस राहते. तर सिन्स द गिवन पॉइंट लाइज इन कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाइज होईल थर्ड क्वाड्रंट. सिन्स द गिवन पॉइंट लाइज इन थर्ड क्वाड्रंट, कुठे लाइज होईल थर्ड क्वाड्रंट. तर tan थीटा फॉर्म्युला काय राहते y/x राहते. tan थीटा फॉर्म्युला काय राहते y/x. तर -1 अपॉन -1, तर -1 कॅन्सल झालं काय येईल tan व्हॅल्यू 1 येईल. tan व्हॅल्यू किती येईल 1. tan व्हॅल्यू किती येईल 1. 1 आली तर 1 कोणाची व्हॅल्यू राहते tan π/4 ची व्हॅल्यू राहते. जसं आपण प्रीवियस क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं. तर थीटाची व्हॅल्यू किती आली π/4 आली. आता थीटाची व्हॅल्यू जी π/4 आली, तर थीटाची व्हॅल्यू π/4 जी आली ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल लाइज होत नाही, कारण फर्स्ट क्वाड्रंट 0 ते 90 मध्ये राहते. हा जो थर्ड क्वाड्रंट मध्ये लाइज होत आहे ना, म्हणून थीटाची व्हॅल्यू π/4 राहते. थर्ड क्वाड्रंट जो राहते तो 180 to 270 मध्ये राहते. तर थीटाची व्हॅल्यू π/4 येणारच नाही. काऊन नाही येणार, कारण आपण काय म्हटलं सिन्स द गिवन पॉइंट लाइज इन थर्ड क्वाड्रंट किती राहते 180 to 270 राहते. तर आपल्याला काय करावं लागेल अलाइड अँगल वापरावं लागेल. काय वापरावं लागेल अलाइड अँगल. कोणता tan π + थीटा. tan π + थीटा. tan π + थीटा काय होते, tan π + थीटा काय होते
टॅन थिटा होते, टॅन पाय प्लस थिटा काय होते, टॅन थिटा होते. तर टॅन पाय प्लस थिटा, तर टॅन पाय प्लस थिटा पुन्हा म्हटलं पाय बाय 4 होईल. त्याच्या आपण बेरीज करू, तर टॅन 4 पाय अधिक पाय अपॉन 4, तर टॅनचं उत्तर येईल 5 पाय बाय 4. तिथे 5 पाय बाय 4. therefore tan थिटाची व्हॅल्यू जी राहील, tan थिटा इज इक्वल्स टू tan 5 पाय बाय 4. तर थिटाची व्हॅल्यू येईल 5 पाय बाय 4. ते 5 पाय बाय 4. मग लास्टमध्ये यायचं हेन्स द पोलर कोऑर्डिनेट्स आर किती आला √2, 5 पाय बाय 4. लवकर बंद करते. काय म्हणला चौथा प्रश्न काय दिलाय -√3, 1. तर पहिले क्वाड्रंट काढायचा. क्वाड्रंट मध्ये काय असते, फर्स्ट क्वाड्रंट दोन्ही पॉझिटिव्ह असते, मग इथं मायनस प्लस असते. तर हा मायनस प्लस वाला जो काय आहे तो सेकंड क्वाड्रंट आहे. एक्स निगेटिव्ह राहते, वाय पॉझिटिव्ह राहते. तिथे एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह आहे, म्हणून हिअर x, y इज इक्वल्स टू आपण -√3, 1. तर x ची व्हॅल्यू -√3 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. तर r इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे √(x²) + y². तर इथं -√3 चा होल स्क्वेअर प्लस 1 चा होल स्क्वेअर, निगेटिव्ह चा स्क्वेअर पॉझिटिव्ह होते, r √3 चा स्क्वेअर 3 झाला, 1 चा स्क्वेअर 1 झाला, √4 म्हणजे r ची व्हॅल्यू 2. ठीक आहे. आता काढायचं आपल्याला काय आहे, तर सिन्स द गिवन पॉइंट लाइज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय लाइज होते त्याचं कारण सांगितलं. द गिवन पॉइंट लाइज इन सेकंड क्वाड्रंट. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये लाइज होते, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये 90 ते 180 राहते. सेकंड क्वाड्रंट काय राहते, हा 90 ते 180 राहते. तर tan थीटा फॉर्म्युला काय राहते, sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे y/x राहते. y किती आपला, y या 1 आणि x किती आहे -1/√3. आता त्याच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√3 राहते, तर tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√3 राहते, तर tan π/6 ची राहते. किती व्हॅल्यू राहते, tan π/6. पण इथं मायनस आहे म्हणून -tan π/6 लिहिलं. हे tan π/6 कसे लिहिले, कारण टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू, टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√3 राहते, tan π/6 ची व्हॅल्यू 1/√3 राहते. ठीक आहे. पण तो आपण -1/√3 जागी tan π/6 लिहिला. आता tan 30 म्हणजे tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 राहते, तर tan 30 येणार नाही, कारण सेकंड क्वार्टर मध्ये 90 ते 180 आहे, म्हणजे आपल्याला असं 90 ते 180 दरम्यान पाहिजे. तर आपण काय घेऊ, अलाइड अँगल घेऊ. कोणता, tan π - θ इज इक्वल्स टू -tan θ. हा अलाइड अँगल घेतला. तर tan π - θ ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, π/6 आहे. तर याला सॉल्व केलं, tan 6π - π अपॉन 6 म्हणजे tan च्या जो थीटाची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 5 π/6 आहे. बोथ साइड tan कॅन्सल, तर त्याची किती झाली 5 π/6. मग लास्ट मध्ये काय लिहू आपण, हेन्स द पोलर कोऑर्डिनेट्स आर किती 2, 5 π/6.